फूड कुटुंब सुरू करून साधारण 1 महिना झाला. पण मी जसं प्रत्येक एपिसोडमध्ये सांगतो, की बाबा फूड कुटुंब म्हणजे वसुधैव कुटुंबकम ह्या कॉन्सेप्टवरती आधारलेलं किचन आहे, की जिथे सगळी दुनिया हे आपलं किचन आहे. सगळ्या दुनियेतले पदार्थ हे आपले पदार्थ आहेत. पण कुठेतरी ते किचनमधनं बाहेर पडून बाहेर एक्सप्लोर करणं होत नव्हतं आणि म्हणूनच आजचा हा खास व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, मी अधीश. फूड कुटुंबाच्या आजच्या पहिल्या आउटडोअर किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आउटडोअर किचन तुम्हाला दिसतंच आहे. आज मी माझ्या रेग्युलर किचनमध्ये नाही, तर आज आम्ही छान निसर्गाच्या कुशीमध्ये आहोत. लोणावळ्यामध्ये मोरगिरी नावाचा जो किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या पायथ्याशी मी आहे. ॲक्चुअली झालं कसं, की जेव्हापासून आम्ही फूड कुटुंब हे चॅनल सुरू केलं होतं, आम्हाला सगळ्यांना असं कुठेतरी वाटत होतं, की वसुधैव कुटुंबकम जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सगळी दुनिया आपलं घर आहे. सगळी दुनियेतले किचन ही आपली किचन आहे. सो ते किचन एक्सप्लोर करणं खूप गरजेचं होतं. आणि मग वन फाईन डे माझे सगळे मित्र आहेत, त्यांचे काही फॅमिली रिलेटिव्हज आहेत. आमच्या सगळ्यांचा प्लॅन ठरला, की बाबा चला बुधवार दुपारी सगळ्यांनी आपापले जे जॉब आहेत, आपल्या रोजच्या ज्या कटकटी आहेत, ह्या सगळ्या बाजूला सारूयात आणि काहीतरी वेगळं भन्नाट करूयात. सो मग काय बुधवारी पुण्यातनं निघालो छान. दुपारची वेळ होती. पुण्यातली ट्रॅफिक गर्दी जसं हळू मागं जायला लागलं, तसं आई शपथ सांगतो ऑटोमॅटिकली एक शांतता, एक पीस ऑफ माइंड जाणवायला लागला. सो पहिल्यांदा जसं आम्ही लोणावळ्यामध्ये आल्या एंटर झालो. एंटर झाल्या इथला जो वलवण जो डॅम आहे, तो डॅम बघायला मी गेलो. आणि सडनली असं झालं ना, की यार आपण काय करतोय आयुष्यामध्ये? म्हणजे अ, आपण Insta लाइक्स मागे किंवा एसीच्या हवेमागे धावतोय. पण त्या ऐन उन्हामध्ये सुद्धा ते जे निळंशार पाणी होतं, तिथले जे छान मासे होते, त्या माशांना सुद्धा आम्ही खायला वगैरे घातलं. नाहीतर तिथे छान पक्षी बसले होते निवांत आणि असं वाटत होतं ना, की घड्याळ काढावी आणि फेकून द्यावं लिटरली. की मस्त बसावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. सो आल्या जेव्हा तो सगळा डॅम बघितला, त्यांनीच मन इतकं खुश झालं होतं. माझ्याबरोबर आता कॅमेराच्या मागे जो आमचा यशोधन आहे, ज्याला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर त्याचा इथं व्हिडिओ इथे लिंक करतो, तो बघा. तो असेल, आमचा सौरभ असेल. ते दोघंही जण इतके खुश झाले ना, कारण कसं आहे, एका बंदिस्त स्टुडिओमध्ये छान पदार्थ करणं त्याचा एक वेगळा आनंदच आहे. पण जेव्हा तुम्ही निसर्गामध्ये जाऊन त्याचा अबंडन्स जेव्हा तुम्ही एन्जॉय करता ना, तेव्हा त्याची मजा काहीतरी वेगळीच असते. सो आम्हाला तर तिकडनं पायच निघत नव्हता. तो डॅम सगळा बघितला. तिथून निघालो आणि निघाल्यानंतर लोणावळ्याचं जे टिपिकल गाव आहे, त्या गावामध्ये आम्ही हळू फिरत होतो. आज आपण जो पदार्थ करतोय पोपटी, त्या पोपटीचं सगळं सामान आम्ही घेत होतो. आणि कुठेतरी असं वाटलं यार, की ही जी टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत ना, ह्याच्या टिपिकल स्पॉटच्या पलीकडे सुद्धा एक हे गाव आहे. त्याच्यामध्ये निसर्ग आहे आणि तो एक्सप्लोर करणं खूप गरजेचं आहे. सो आम्हाला पोपटीसाठी लागणारं सगळं जे सामान होतं, मग अंडी असतील, चिकन असेल, पोपटी मसाला असेल, हे सगळं घेत दर मजल करत आम्ही आता आहोत ते म्हणजे मोरगिरी हा जो किल्ला आहे, त्याच्या पायथ्याशी आम्ही आहोत. रादर त्याच्या मध्यवर्ती आम्ही आहोत आणि इथे आल्यानंतर आम्हाला सखाराम दादा आणि हिरामण दादा भेटले आणि अतिशय प्रेमाने त्यांनी आमचं स्वागत केलं. मी जसं तुम्हाला सांगितलं मगाशी, की आमच्या सगळ्या मित्रांचा ग्रुप आलाय इथे आणि मग त्यांनी आम्हाला खूप प्रेमाने इथे वरती घेऊन आले. कारण आम्ही गाडी खालती लावली आहे. डोंगरापासून एक साधारण एक 500 मीटरवरती गाडी लावली आहे आणि खूप दिवसांनी ट्रेकिंग, हायकिंगचा सुद्धा अनुभव आला आणि मजल करत आलो आणि यार असं वाटलं की बस यही पे रह जाए. इथं आल्याला जी सगळ्यात पहिली चांगली गोष्ट झाली ती म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या रेंजेस गेल्या. त्यामुळे आम्ही आता फुल टाईम इथेच आहोत आणि आल्याला मग सखाराम दादा आणि हिरामण दादांनी सगळी जागा छान स्वच्छ करून ठेवली होती. पोपटीचं जे बाकीचं सगळ्या गोष्टी लागणार होत्या, लाकूड-बिकूड ते सगळं आणून ठेवलं होतं आणि मग काय आम्ही पोपटी करायला सुरुवात केली. सो पोपटी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय केलं, तर आमची 2 मडकी होती ती घेतली. त्याच्यानंतर ज्या ताज्या तुरीच्या शेंगा आम्ही आणल्या होत्या, चिकन होतं, बटाटे होते, हे सगळं स्वच्छ धुवून चिरून घेतलं. तुरीच्या शेंगामध्ये आम्ही थोडासा ओवा घातला जेणेकरून
त्याच्यामध्ये काही कीड वगैरे असेल तर ती मरून जावी, पोटाला काही त्रास होऊ नये. दुसरीकडे सखारामदादांनी तो त्यांच्या गावातला जो स्पेशल पोपटी मसाला होता, ज्याचं नाव त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला सांगितलं नाही, तो त्यांनी ताटात काढून घेतला आणि मग चिकनमध्ये तो मसाला, तेल, दही घालून चिकन मॅरिनेट केलं. दुसरीकडे बटाटेसुद्धा चिरून त्याच्यामध्ये हा मसाला भरण्यात आला आणि मग दुसरीकडे जो सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे भांबरूडचा पाला, जो या पोपटीमध्ये वापरण्यात येतो. सो सखारामदादांनी तो सगळा स्वच्छ करून घेतला आणि मग हिरामणदादांनी पोपटी लावायला घेतली. सगळ्यात पहिल्यांदा पाल्याचा थर गेला, त्याच्यानंतर शेंगा, चिकन, बटाटे असं थर बाय थर हे सगळं वरती वरती हे भरत गेलं आणि त्याच्या बरोबरीने भांबरूडचा जो पाला आहे हा सुद्धा भरण्यात येत होता. आणि मग सगळ्यात शेवटी जवळच्या ज्या काट्या होत्या त्याच काठ्या अशा वाकवून ते लॉक करण्यात आलं, जेणेकरून हे अख्खं जे मडकं आहे हे आगीमध्ये उलटं जरी केलं तरी आत भरलेला जो माल मसाला आहे हा बाहेर येणार नाही, तो एकदम इंटॅक्ट राहील. सो बघा आता आम्ही दोन्ही मडकी आमची उलटी केलेली आहेत. हिरामणदादा आणि सखारामदादांनी बाजूने सगळं छोटी छोटी लाकडं असतील किंवा पाला असेल यांनी दोन्हीही मडकी ही व्यवस्थित चारही बाजूनी कव्हर केलीत, जेणेकरून काय आहे, ती जी आग आहे ही मडक्यांच्या चारही बाजूंना एकदम करेक्टरित्या लागावी आणि जे आतलं मटेरियल आहे हे योग्यरित्या शिजावं. सो सखाराम दादा, हिरामण दादा आणि पूजा पूजा ना सो पूजा ह्या तिघांच्या मदतीने आपल्या ह्या ज्या दोन्ही पोपटीची जी मडकी आहे ती फायनली आपण पेटवलेली आहे. 20 मिनिटाचा टायमर सुद्धा लावला आहे. 20 मिनिटानंतर पोपटी कशी दिसते हे तर मी तुम्हाला दाखवणार आहेच आहे, पण मीनवाईल या पोपटीचं आणि न्यूझीलंडचं काय कनेक्शन आहे चला तुम्हाला सांगतो. सो महाराष्ट्रात बनणारी पोपटी आणि न्यूझीलंडमधली बनणारी डिश हांगी या एकमेकांच्या जुळ्या बहिणी. हो, तुम्ही अगदी खरं ऐकताय. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे असेल, पालघर असेल, कोकण असेल, याच्यामधला जो कारवार समाज आहे ना, ते खास करून ही डिश बनवतात, ज्याच्यामध्ये एका मातीच्या भांड्यामध्ये वेगवेगळ्या हिरव्या भाज्या, चिकन, अंडी आणि जो आपला लोकली जो एक सेंटेड जो पाला असतो, हा सगळा काही या एका मडक्यामध्ये भरला जातो आणि त्याला छान एक आगीची धुरी दिली जाते आणि त्या धगेवरती मातीच्या सुगंधामध्ये ही जी डिश आहे ही तयार होते. याच प्रकारे न्यूझीलंडमध्ये माओरी जो समाज आहे ते हांगी नावाची डिश करतात, ज्याच्यामध्ये गरमागरम दगडांमध्ये अन्नपदार्थ हे लिटरली पुरले जातात आणि जेव्हा ते शिजतात तेव्हा ते बाहेर काढले जातात आणि मग एक कम्युनिटी फेस्ट म्हणून ही जी डिश आहे ही साजरी केली जाते. सो न्यूझीलंड झालं, महाराष्ट्र झालं, अगदी राजस्थान, नागालँड ह्यामध्ये देखील अशाच रीतीने जमिनीमध्ये कोळसे घालून किंवा जमिनीतल्या जे अवेलेबल आपले रिसोर्सेस आहेत हे वापरून वेगवेगळे पदार्थ बनवण्याची ही जी पद्धत आहे ही आहे. सो पुढच्या वेळेला जेव्हाही कधी तुम्ही दाल बाटी खाल किंवा आपली पोपटी खाल तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही फक्त डिश नाही खाता, तर तुम्ही तुमच्या मातीशी असलेलं जे नातं आहे ते पक्क करताय. आई शपथ सांगतोय, आत्ता जेव्हा ती पोपटी तयार झाली, ती आम्ही उलटी केली आणि उलटी केली इन द सेन्स ते मडकं उलटं केलं, तो इतका कमाल अरोमा सगळा तो बाहेर पडला. सो ट्रस्ट मी गाईज की टिपिकल एस्थेटिक ज्या डिश दिसतात ना तशी ही डिश नाहीये, पण आपल्या मातीचा जो आपलेपणा आहे ना या डिशमध्ये खूप तो 100% उतरलाय आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला ही डिश खायला मिळते ते म्हणजे शशिकांत सर, या सर, घ्या सर, आणि माझा मित्र निनाद आणि बाकीचे पण मित्र आहेत माझे. तर ते सगळेजण तिकडे चिल करतायत. सो आता टेस्टिंगसाठी मी या दोघांना बोलवलंय. सो तुम्ही दोघांनी टेस्ट करा पटकन, चला. चिकन पहिल्यांदा टेस्ट करतो कारण याला सगळ्यात जास्त वेळ लागतो प्रिपेअर व्हायला. वाव, अमेझिंग. क्या बात आहे सर. तुम्ही मी आता बॉईल अंड ओपन करतोय. त्यांना माहिती आहे. हातात धरा, एकीकडे हातात धरा. तूच बोल नाही तर सांग. एकदम एकदम टकाटक झालेले आहे ते. थांबा हे डिश पकड जरा एक मिनिट. हा, नाही, व्यवस्थित प्रिपेअर्ड आहे. म्हणजे हा. इव्हन जो चिकन मधला जो ज्युसीनेस आहे तो पण इंटॅक्ट आहे, कुठेही ते ड्राय पडलेलं नाहीये आणि परफेक्ट वेल बॅलन्स. थांबा, पण मला शशिकांत सरांची रिॲक्शन हवी. सर कसं आहे? खोलल्यानंतर एकदम टकाटक वाटलं आणि टकाटक. खाल्ल्यानंतर एकदम जबरदस्त वाटतं ते. कारण आपण बॉईल करणं आणि शेकोटीमध्ये शेकणं ह्याच्यामध्ये खूप फरक वाटतो मला. सो एकदम जबरदस्त आहे. जबरदस्त ही दोन्ही जे काय आपल्याला फीडबॅक मिळालेले आहेत. सो आमच्या बाकीच्या मित्रांकडे डिश गेलेली आहे. इतकं आम्ही सगळ्यांनी मनसोक्त ते सगळं प्रकरण खाल्लंय. इथून खरं तर निघायची वेळ आली आहे, पण
आई शपथ सांगतो की पोट भरलंय पण मन भरलेलं नाहीये. कुठेतरी अजूनही त्या डॅमचं जे निळाशार पाणी आहे किंवा तो पोपटीचा जो डोळ्यामध्ये गेलेला धूर आहे किंवा त्या ज्या पाल्याचा तो जो एक सुगंध आहे आणि त्याच्याबरोबर ते चिकनचं एक छान मॅरिनेशनचा जो एक सुगंध आहे ना, ते इतकं मनामध्ये भरलंय ना, की यार असं वाटतंय ना, की फूड कुटुंबचे अजून जास्तीत जास्त भाग हे असे छान आउटडोअरला करावे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगाल. तुमच्याकडे सुद्धा जर असं गावाकडे जत्रांमध्ये किंवा ओव्हरऑल असं कुठल्या सणावाराला असं बाहेर जाऊन कुठला पदार्थ बनवत असतील, तर तो मला नक्की सांगा. मी तो कव्हर करायला नक्की येईन. सो गेल्या महिनाभर जसं तुम्ही फूड कुटुंबाला प्रेम दिलेलं आहे, गोइंग अहेड सुद्धा तेवढंच प्रेम फूड कुटुंबावरती करत राहा आणि आयुष्य सुंदर आहे, त्याला अजून सुंदर करत राहा. Thank you.